आज आमच्या अहोंनी आणली गोव्याच्या समुद्रातल्या शिंपल्या. शिंपल्या म्हणजे आमच्या इकडे त्यांना म्हणतात तिसऱ्या. तुमच्या इकडे काय म्हणतात नक्की मला कमेंट करून सांगा. ते मी सगळे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले, बाउलमध्ये मोठ्या. आणि ते खूप होते ना त्याच्यामुळे. आणि ते एकदम फ्रेश असे होते, कारण ते त्यांच्यातून आवाज येत होता, कर 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 असा आवाज येत होता. ते एकदमच अशा हे बघा फ्रेश अशा होत्या. आणि त्याच्या खाली वाळू असते, त्यामुळे ते ना 4-5 वेळा नक्की धुवून घ्यायला पाहिजे. म्हणून मी ते मस्तपैकी 4-5 वेळा धुवून घेतले आणि आता बसली साफ करायला. आणि आमचा छोटू पंदन मला मदत करायला बसलेला आहे. मम्मी ही मोठी आहे, ही पहिली कट कर, मम्मी ही मोठी आहे. आणि त्याचं हे असं खेळत्या पाण्यात चाललेलं आहे त्या शिंपल्यांबरोबर. आणि मी पण मस्तपैकी असे साफ करत आहे. आणि त्या बघायला पण एवढ्या मोठ्या मोठ्या होत्या ना, बघताच क्षणी वाटत होते म्हणजे एकदम फ्रेश आहे ते कळतच होते. आणि त्यांच्या आतमध्ये मांस पण कट केल्यानंतर पूर्ण अशा भरलेल्या अशा होत्या. चला तर म्हटलं आज यांचीच रेसिपी तुम्हाला दाखवूया म्हणून मग मी हे साफ करून घेतल्या मस्तपैकी तिसऱ्या आणि लागली पुढच्या कामाला म्हणजे त्याच्यासाठी नारळ वगैरे लागतं, ते मी आणलं होतं. ते नारळ म्हटलं बघा, एक अख्खा नारळ मी किसून घेतला. त्याच्यासाठी हा फोडणीसाठी कांदा घेतला बारीक चिरून. आणि हे 2 उभे कांदे चिरून घेतले भाजण्यासाठी. ह्या 10-12 लसूण पाकळ्या आहेत. आणि ही मिरची आणि हे आलं होतं. सगळ्यात आधी मी मिरची टाकून घेतली आणि त्याच्यानंतर मी कांदा टाकला. त्याच्यानंतर कांदा टाकून झाल्यानंतर त्याच्यात मी आलं लसूण होतं ते टाकलं. आणि मस्तपैकी 2 मिनिट असं फ्राय करून घेतलं. त्याच्यात नंतर ओला खोबरं टाकलं, तेही भाजलं. आणि मी जे घरी मसाले बनवते ते टाकले होते त्याच्यात गावठी. आणि त्याच्यानंतर फोडणी दिली. कांदा टाकला बारीक चिरलेला, मसाला टाकला लाल कलरचा. आणि ह्या तिसऱ्या होत्या त्या टाकला. चुरचुर चुरचुर असा आवाज येत होता मस्तपैकी अशा. ह्या जरा 2 मिनटं असंच मीठ घालून झाकण ठेवून ठेवायचं. आणि त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये वाटलेलं खोबरं टाकायचं असतं. हां, आणि त्याच्यानंतर हे नंतर 2 कोकम टाकले त्याच्या आतमध्ये. आणि थोड्या वेळाने ती ग्रेव्ही तयार झाली. नंतर इकडे मस्तपैकी कढई ठेवली, त्याच्यात मोहरी कांदा आणि ओली मिरची याची फोडणी दिली. आणि हळद टाकली. आणि हे मी करते येल्लो तिसऱ्या सुक्या अशा. आणि त्याच्यानंतर त्याच्यातही मी तिसऱ्या टाकल्या ह्या बघा. आणि मीठ टाकलं मस्तपैकी आणि झाकण ठेवलं 2 मिनिट. त्याच्यानंतर मी 2 कोकम टाकले आणि परत झाकण ठेवला. आणि परत 2 मिनिटांनंतर त्याच्यात ओलं खोबरं टाकलं. आणि मस्तपैकी अशी आमची ही डिश तयार झालेली आहे सुक्या तिसऱ्याची. आणि खूप अतिशय छान असे लागतात. तुम्ही कधी खाल्ला आहेत का मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तो. माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता पुढे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला